पहिलीच बातमी पालघरमधनं आहे। इथं सूर्या नदीला पूर आलेला आहे, त्याच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। त्यामुळे मसवण इथला मनोर पालघर हा मुख्य मार्ग जो आहे तो पाण्याखाली गेलाय। पालघर मनोर मार्गावर त्यामुळे आता वाहतूक कोंडी सुद्धा झालेली आहे। काही प्रमाणात वाहतूक इथं ठप्प झाली। मसवण जवळ रस्त्यावर 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी साचलं आणि वाहतूक ठप्प झाली। मनोर पालघर मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती। दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब लांब रांगा लागल्या होत्या। त्यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करायचं प्रशासनानं आवाहन केलंय। मनोर ते चहाडे हा रस्ता जो आहे तो सूर्या नदीच्या पाण्यानं पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। संपूर्णपणे वाहतूक जी आहे ती बंद झालेली आहे। एकंदरीत बघितलं तर अनेकांना आज कामाचा दिवस असल्यानं कामावर देखील पडायचं होतं, मात्र एकंदरीत एकमेव रस्ता जो मनोर आणि चहाडेंना जोडणारा हा एकमेव रस्ता जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत काही नागरिक देखील आहेत, नेमकं त्यांच्या काय गोष्टी आहेत ते देखील समजूयात। काय काम करता तुम्ही, कुठं जायचंय तुम्हाला? मला पालघरला जायचं आहे। मी पोस्ट ऑफिस मध्ये काम करतो, पालघर पोस्ट ऑफिस मध्ये। मी राहायला विक्रमगड आहे। विक्रमगडवरून मी साधारण 8 वाजता निघालेलो आहे। तिथून येऊन मी इथं जवळजवळ आता 2-3 तास झालेले अडकलोय। अधिकाऱ्यांना फोन करतो ते म्हणतात तुम्ही काही करून या। तर आता बघा तुम्ही ह्या अवस्थेत आम्ही कसं काय जायचं, आणि त्यांना फोन करतो तर त्यांना वाटतं तुम्ही म्हणजे त्यांना पटतच नाही तुम्ही काही करून या, तर आम्ही कसं काय कामावरती जायचं, हा प्रश्न आम्हाला आहे। एकंदरीत वारंवार मुख्यमंत्र्यांकडून किंवा प्रशासनाकडून सांगण्यात येते की कुठल्याही परिस्थितीमध्ये गरज असेल तरच बाहेर पडा, आणि एकीकडे कामावर ज्यांना बाहेर पडायचंय, खरं तर कालच मुख्यमंत्र्यांकडून किंवा प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं की गरज असेल तरच कर्मचाऱ्यांना कामावर बोलवा। दुसऱ्या बाजूला रस्ता जर बघितला तर मोठी अवजड वाहनं यातनं रस्ता काढण्याचा प्रयत्न करतायत, मात्र एवढी मोठी अवजड वाहनं असताना देखील यातून रस्ता काढणं किती जिकिरीचं काम आहे। आपण बघतोय की स्थानिक नागरिक, स्थानिक तरुण जे आहेत ते या सगळ्या वाहतूक करणाऱ्या ट्रक चालक असतील किंवा यांना मदत करताना, त्यांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत। मात्र सध्याची परिस्थिती बघितली तर सूर्या नदीवर प्रत्येक ठिकाणी प्रचंड मोठा महापूर आलाय असंच म्हणावं लागेल। सूर्या नदीवर असणारी 2 महत्वपूर्ण धरणं, एक धामणी धरण आणि कवटचा धरण, जे की 100% भरलेलं आहे, त्यातनं ओव्हरफ्लो होतो सूर्या नदीमध्ये पाणी वाहते। तर दुसऱ्या बाजूला 3च दिवसाच्या पावसात धामणी धरण हे मात्र पूर्णपणे 40% भरलेलं आहे। एकंदरीत बघितलं आपण बघतोय समोर अनेक स्थानिक नागरिक जे आहेत या ठिकाणी मदत करताना दिसत आहेत। मोठ्या गाड्या, मोठी वाहनं काढण्यासाठी या ठिकाणी स्थानिक तरुण जे आहेत मदतीला आलेले आहेत। काल रात्रभर या ठिकाणी मुसळधार पाऊस होता, त्यानंतर आज सकाळी पावसानं काहीशी उसंत घेतली खरी, मात्र पुन्हा एकदा आज सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये संपूर्ण ठिकाणी प्रचंड मोठी अडचण जी आहे ते स्थानिक नागरिक वाहतूक किंवा प्रवासामध्ये ज्या होताना दिसते। अंतर्गत रस्ते ह्या इथल्या नद्या आणि उपनद्यांच्या पाण्याखाली गेलेले आहेत, त्यामुळं आता नेमकं यावर वाहतूक जी आहे ती फक्त आणि फक्त अवजड वाहनांची सुरू आहे। इतर वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। पालघरमधल्याच इथं आपण पाहतोय जव्हार तालुक्यामध्ये काल रात्रीपासूनच अतिमुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे जव्हार तालुक्यामध्ये सगळ्याच नद्या आता ओसंडून वाहत आहेत। काही ठिकाणी तर पूरसदृश स्थिती तयार झालेली होती, आपण पाहायला मिळालं। पालघरमधली स्थिती आपण 2 दिवस पाहतोय। आता याच स्थितीची अधिक माहिती आपल्याला सांगतायत प्रतिनिधी उदय जाधव। पालघर जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासूनच अतिमुसळधार पाऊस पडत आहे। विशेषतः जव्हार तालुका परिसरामध्ये अतिमुसळधार पावसाची सातत्याने नोंद होत आहे। जवळपास 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असल्याची माहिती मिळते आहे। आपण आहोत आता जव्हार तालुक्यामध्ये, आणि जव्हार तालुक्यातील नद्या ज्या आहेत त्या कशा दुधडी भरून वाहत आहेत ते आपण इथे पाहू शकतो। एका नदीच्या किनारी आपण आहोत आणि मोठ्या प्रमाणात अतिमुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नदीची काय पूर्ण अवस्था झाली आपण इथे पाहू शकतो। अतिशय वेगवान प्रवाह जो आहे नदीमध्ये वाहताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। अशीच परिस्थिती संपूर्ण पालघर जिल्ह्यातल्या सर्व नद्यांची झालेली आपल्याला पाहायला मिळते। विशेषतः धरण क्षेत्रामध्ये देखील, त्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे धरणांची पाण्याची पातळी जी आहे ती देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडतोय आणि सर्वाधिक पावसाची नोंद ही जव्हार, विक्रमगड, वाडा या तालुक्यांमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि अशा प्रकारे नद्या ज्या आहेत सर्वत्र वेगाने प्रवाहित झालेल्या आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत आहेत। आणि अशीच परिस्थिती पुढील आणखीन 24 तास राहण्याची शक्यता हवामान विभागाने देखील सांगितलेली आहे। पुढील 24 तास अतिमुसळधार पाऊस संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः जव्हार, मोखाडा, या तालुक्यांमध्ये असणार असल्याची हवामान विभागाने माहिती दिलेली आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना देखील सतर्क राहण्याचा जो आहे इशारा
प्रशासनाने देखील दिलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन देखील सज्ज असल्याचं सांगितलं जात आहे। अति मुसळधार पावसामुळे नद्या प्रवाहित तर झालेल्याच आहेत, त्याचबरोबर अनेक ठिकाणी काही प्रमाणात पूर परिस्थिती देखील निर्माण झालेली आहे आणि ढग सदृश्य परिस्थिती जी आहे, ढगफुटी सदृश्य परिस्थिती जी आहे ती निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह उदय जाधव, न्यूज 18 मराठी, पालघर, जव्हार तालुका। या जव्हारचा सुप्रसिद्ध धबधबा दाभोसा आता रौद्र स्वरूपात पाहायला मिळतोय। दाभोस्याचं काही दृश्य आपण पाहतोय, अत्यंत मुसळधार असा हा वाहतोय आणि आणखी रौद्र होण्याची ही शक्यता वर्तवली जाते। हा दाभोसा खरं तर बारमाही धबधबा आहे, मात्र पावसाळ्यात तो रौद्र रूप धारण करतो। रात्रीपासूनच पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामध्ये अति मुसळधार पाऊस पडतो आहे। ढगफुटी सदृश्य हा पाऊस पडत आहे आणि त्यामुळे या जव्हार तालुक्यातील सर्व नद्या ज्या आहेत त्या दुधडी भरून वाहत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुप्रसिद्ध असलेला इथला जो दाभोसा धबधबा आहे तो देखील आपण इथे पाहतोय की मोठ्या प्रमाणात वाहत आहे। अतिशय रौद्र भीषण असं रूप जे आहे या दाभोसा धबधब्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। अतिशय सुंदर असं हे निसर्गाचं रूप आपल्याला पाहायला मिळतं आहे। मात्र अतिमुसळधार पावसामुळे दाभोसा धबधबा कसा मोठ्या प्रमाणात वाहत आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचा नदीचा प्रवाह प्रपात आहे ते किती मोठ्या प्रमाणात रौद्र भीषण रूप त्यांनी धारण केलेले आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळते आणि असाच संपूर्ण परिस्थिती या जव्हार तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। सर्वत्र जेवढ्या नद्या आहेत त्या सर्व प्रमुख नद्यांना पूर सदृश्य परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। गेल्या 24 तासांमध्ये जवळपास 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस जो आहे जव्हार तालुक्यामध्ये झालेला आहे आणि आज देखील दिवसभर अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे। पुढील आठवडाभर अतिमुसळधार पाऊस संपूर्ण जव्हार तालुका पालघर जिल्ह्यामध्ये असणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिलेली आहे आणि आपण समोर पाहतो आहोत की पालघर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तलाव आणि धरणं देखील आहेत। या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात अतिमुसळधार पाऊस पडतो, त्यामुळे पाण्याची पातळी जी आहे ती देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळते। समोर आपण पाहतोय सुप्रसिद्ध दाभोसा धबधबा आहे। हा दाभोसा धबधबाचं कसं रौद्र रूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रपात किती मोठ्या प्रमाणात वाहत आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। अतिशय सुंदर विलोभनीय असं निसर्गाचं रूप आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र अतिमुसळधार पावसामुळे पर्यटक देखील इथे कमी झालेले आहेत आणि या अतिमुसळधार पावसामुळे सतर्कतेचा इशारा जो आहे तो प्रशासनाने दिलेला आहे। पोलीस असतील, प्रशासन असेल, सर्वत्र सतर्क झालेले आहेत आणि अशा प्रकारे अतिमुसळधार पावसात नागरिकांनी घराबाहेर पडू नये असा देखील इशारा प्रशासनाने दिलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह उदय जाधव, न्यूज 18 मराठी, जव्हार, पालघर। नाशिकमध्ये आपण पाहतोय पावसानंतर निसर्ग बहरून आलाय। नाशिकमध्ये नेकलेस वॉटरफॉल ओसंडून वाहू लागला। संपूर्ण परिसर आता हिरवाईनं नटलेला आहे। नाशिकमध्ये खरंतर गेले 4 ते 5 दिवस तुफान पाऊस कोसळतोय आणि त्या पार्श्वभूमीवर उंचावरनं पडणारा धबधबा आणि आजूबाजूच्या परिसरातली हिरवाई हे दृश्य लक्ष वेधून घेत आहेत। मात्र नाशिक जिल्ह्यात पर्यटन स्थळांवर पूर्णतः बंदी घातली आहे। त्र्यंबकेश्वरच्या डोंगरावर जायला पर्यटकांना पूर्णतः बंदी घातली गेली आहे। महाराष्ट्राची चेहरापुंजी अशी ओळख असलेला नाशिकचा त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरीचा भाग सध्या नाशिकमध्ये पडणाऱ्या पावसानं अक्षरशः फुलून निघालाय। सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून कोसळणारे धबधबे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करताय। मी आता अशाच एका धबधब्याच्या समोर उभा आहे। या धबधब्याचं नाव आहे नेकलेस वॉटरफॉल। असला अर्थात नेकलेस धबधबा म्हणून या धबधब्याला ओळखलं जातं, वॉटरफॉलला ओळखलं जातं। त्याचं कारण आहे, आपण मागे जर बघितलं तर हा उंचावरून पडणारा आणि काळ्या पाषाणमधून पडणारा हा पांढरा शुभ्र धबधबा जेव्हा जमिनीच्या दिशेनं झेपावतो तेव्हा हा धबधबा एका नेकलेसच्या स्वरूपामध्ये दिसतो आणि म्हणून या धबधब्याची ओळख, या वॉटरफॉलची ओळख जी आहे ती नेकलेस वॉटरफॉल म्हणून झाली। आणि याच नेकलेस वॉटरफॉलला भेट देण्यासाठी आणि या वॉटरफॉल खाली आंघोळ करण्यासाठी राज्यभरातले पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात। यंदाच्या वर्षी पाऊस जरा उशिराने सुरू झाला असला तरी देखील या भागातलं निसर्ग सौंदर्य मात्र उशिरा का होईना मात्र बहरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून कोसळणारे हे पांढरे शुभ्र धबधबे नाशिकमध्ये येणाऱ्या पर्यटकांचं आकर्षण असतात। दरवर्षी जवळपास 1 लाखाहून अधिक पर्यटक या धबधब्याला भेट देण्यासाठी येत असतात आणि या धबधब्याखाली आंघोळीचा आनंद घेत असतात। कुटुंबासोबत, फॅमिलीसोबत, मित्रांसोबत येणारे पर्यटक दरवर्षी या भागात गर्दी करतात। खरं तर पावसाळ्यामध्ये या भागातलं सौंदर्य बघण्यासारखं असतं, अनुभवण्यासारखं असतं आणि हेच सौंदर्य बघण्यासाठी, अनुभवण्यासाठी आज देखील मोठ्या संख्येनं पर्यटक येतात। मात्र गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हे सगळे वॉटरफॉल जे आहे ते पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेले आहे। या